कुठून तरी आवाज येतो की श्रेया श्रेया कदम, तर ते ना छाय घ्यायला आवाज येता छायाचं. मैत्रिणी बोलतात बरं झालं तू लग्न नाही केलंस. छायाजी मी तब्बू बोल रही हूँ, बहुत कमाल काम किया आपने. काय करता काय माहिती, पुढे काय करताला काय माहिती. आता नातेवाईक बोलतील आमच्याबद्दल असं बोलते. तर माझा मामा फोनवर बोलत होता, फ्रान्सला गेलतस ना तुया, काय शूटिंग होता. मी म्हटलं नाही मामा असं. तर कुत्र्याचं ना 8वा डोस रवलो देवचो. मी म्हटलं हा मामा. आणि ना मी अशी गाडीतून अशी उतरत होते आणि मला ना गाणं ऐकू आलं. आपलं मराठी गाणं लागलं होतं. ते गुलाबी साडी, हाऊसिंग बोर्डची पोरगी यार वाजलं की नाचणार नाही तर काय करणार. फाट्यावर मारत आपलं आपलं करत राहतो. सॉरी. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या मंचावर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचं आपल्याला भेटण्याचं निमित्त खूप खास आहे. सध्या आपण सगळेच कान फिल्म फेस्टिवल आपण पाहिलं असेल, टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या माध्यमातून पाहिलं असेल, काही त्याचे व्हिडिओज आपण पाहिले असतील. त्यात एक मराठमोळा चेहरा आपल्याला दिसला आणि आपण सगळे खूप उत्साहाने नाचू लागलो. अर्थात आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री छाया कदम यांचा सध्या खूप बोलबाला होतोय. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. कान फिल्म फेस्टिवल आणि छाया कदम हे सध्या आता समीकरण झालंय. ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट हा सिनेमा सध्या हा सिनेमा चर्चेत आहे. पण त्याही पेक्षा आम्हाला जास्त ओढा तुमच्याकडे आहे, कारण या सिनेमात तुम्ही आहात आणि कान फिल्म फेस्टिवलमध्ये याला पुरस्कार मिळाला, या सिनेमाला स्टँडिंग ओवेशन मिळालंय. आणि असं असतं ना की एखाद्या रंगमंचावर माणूस गेला, पारितोषिक मिळालं की लोकांना टाळ्या वाजवा हे सांगावं लागतं. आणि तिथे खुर्चीत उठून उभं राहून लोकांनी टाळ्या वाजवल्यात आणि आमचा ऊर भरून आलाय. छाया कदम यांना हा क्षण अनुभवताना नेमकं त्या क्षणी काय वाटलं होतं? खरं तर सगळं अगदी अनपेक्षित होतं ते. पण खरं सांगते, ते जेव्हा घडलं म्हणजे शब्दात नाही सांगू शकत की म्हणजे एक वेगळ्याच देशात, म्हणजे जिथे असं वाटत होतं की आपल्याला कोणीच ओळखत नाहीये, काही नाही, अशा ठिकाणी 8 मिनिटं स्टँडिंग ओवेशन म्हणजे आमच्या सगळ्यांसाठीच ते एकदम असं खरंच भारावून टाकणार होतं. पुरस्कार मिळणार हे माहीत असेल, सगळं माहीत असतं वगैरे, ठीक आहे. पण लोकांनी आपण असतं ना की कुठेतरी असं वाटत असतं की बाबा पुरस्कार मिळेल, पण इतके सगळे परदेशी लोक सुद्धा आहेत तिथे, ते उभे राहतील का आपल्यासाठी, ते टाळ्या वाजवतील का, किंवा ते आपल्याला येऊन भेटतील का, आपल्याला त्यांच्यासोबत, किंवा ते आपल्यासोबत सेल्फी घेतील का. असे काही अनुभव तुम्हाला त्या क्षणी अनुभवलेत तुम्ही, ते मला जाणून घ्यायला आवडतील की नेमकं काय काय घडत गेलं हे सगळं झाल्यावर. खरंच म्हणजे एवढ्या गोष्टी म्हणजे अगदी घडतील अनपेक्षित असं वाटलं नव्हतं. की म्हणलं ना, वेगळ्या देशात आपण रस्त्याने चाललोय, एक नाही म्हटलं तरी एक काहीतरी थोडी हुरहुर असते. आणि अशा ह्याच्यात आहे ना कुठून तरी आवाज येतो की श्रेया श्रेया कदम, तर ते ना तर असं वाटतं की हा मीच. तर मला त्याच भारी वाटलं की तिथेही लोक ओळखतायत. म्हणजे एकतर हे फक्त आपला सिनेमाच करू शकतं. एकतर लापता लेडीज लोकांनी बघितलाय आणि तो चर्चेत होता, आणि त्यात मग हा सिनेमा. तर ते असं खूप सुखावून गेलं की येस, आपण एवढी वर्ष ज्याची वाट बघतोय. किंवा ना एवढी वर्ष माझं होतं ना की मला खूप कामामागे धावायचं नाही, पण काहीतरी एक वेगळं करत राहायचंय, वेगळ्या थाटणीचे सिनेमे आणि हे ते. तर असं झालं यार, आपण करेक्ट ट्रॅकवर होतो. हा थोडा वेळ लागतो, पण आपल्याला जे हवं ते आपल्या पदरी पडणं ना, याच्यासारखं दुसरं सुख नाही. कान फिल्म फेस्टिवल तिथे जेव्हा सगळं घडत होतं, सगळं घडून झालं, त्यानंतर नेमकं तुम्ही काय काय केलं, म्हणजे कशा पद्धतीने सगळं झालं, फंक्शन झालं, त्यानंतर आता तुमची एन्जॉयमेंट असणार किंवा तुमच्या गप्पा असणार, तर तिथले आणखीन असे काही किस्से जे तुला इथे आवडीने शेअर करावेसे वाटतील? एक तर मुळात आहे ना, आम्ही असं काही ठरवलेलं नव्हतं की तिथे जाऊन. उलट आम्हाला ना असं दडपण होतं की मला पायलने पण सांगितलं होतं, छायाजी वो गाड़ियाँ आएगी, उसमें हमें बैठना है, फिर हम जाएंगे रेड कारपेट के लिए, और फिर वहाँ रुकेगी गाड़ी ना, तो जाना है वहाँ, ज़्यादा टाइम नहीं देते वो लोग.
फटाफट जाना है, फिर ऐसे पोज देना होता है उनको, एक बार यहाँ, फिर दूसरा यहाँ, और फिर आगे जाते हैं, फिर वो स्टेप चढ़ के जाना होता है, फिर वो फेस्टिवल के जो मेन होते हैं ना वो खड़े होते हैं, तो उनको ग्रीड करना है. म्हटलं ओके. मला ते ऐकताना असं झालं की आनंदोत्सवाला जातोय की कुठे चाललोय. तर आणि जेव्हा हे असं अनुभवलंच नव्हतं ना की हॉटेल समोर एक अशी मोठी अशी काळी व्हॅन गाडी येते, आपण त्यात बसतो आणि निघतो, आणि त्या रस्त्यावर दोन्ही बाजूला माणसांची गर्दी आहे आणि ते सगळे डोळे आपल्यावर लागलेत, हे कधीच अनुभवलं नव्हतं. आणि ते डिस्टन्स खूप कमी आहे, पण ना ती अशी एकदम रामात आपण त्या गाडीतून जातोय, तेव्हा ना थोडंसं असं झालं होतं, आता बापरे पुढे खूप शिस्तबद्ध कार्यक्रम असणार आहे आणि काय. पण तिथे पोचल्यावर जेव्हा गाडी थांबली आणि ना मी अशी गाडीतून अशी उतरत होते आणि मला ना गाणं ऐकू आलं, आपलं मराठी गाणं लागलं होतं. ते गुलाबी साडी, ते गाणं लागलं होतं. आणि मला असं झालं की बरं, मी मराठी मुलगी त्यांच्यामध्ये मीच होते कलाकारांमध्ये, बाकीच्या त्या मल्याळम आहे, पायल. म्हटलं पायल मराठी गाणं लगाय. आणि आम्ही पुढे गेलो ना तर तिथे उभं राहिलो. यार दुसऱ्या देशात आपल्याला, मला कधी ऐकूच आलं नाही. फेस्टिवल मध्येच ते गाणं लागलं. येस, रेड कार्पेटला. तर तिथेच ना एक ते अंगात थोडस, आता हाऊसिंग बोर्डची पोरगी यार वाजलं की नाचणार नाही तर काय करणार. सो तिथेच आहे ना आमचं असं जरा एकदम असं सगळं टेन्शन निघून गेलं. आणि त्याच्यानंतर मग जो धिंगाणा तो अपेक्षितच नव्हता अगं. म्हणजे आम्ही, आणि मग एका पॉइंटला आम्ही विसरून गेलो की ते रेड कार्पेट आहे आणि काय वगैरे. आणि म्हणजे तेव्हा नाचलो. आणि आमच्या फिल्मचं गाणं आमच्या फिल्ममध्ये वापरलं गेलंय, ते करेक्ट जात होतं आणि ते गाणं तिथे लावलं गेलं. येलो देखो मैं कहा आ गई, ते जे आहे ना, बस संपला विषय. म्हणजे आम्ही, म्हणजे आता काही लोक मे बी पहिल्यांदाच असं घडलं रेड कार्पेटवर. मला असं होतं की यार आम्ही आनंद असाच साजरा करतो, तुम्हाला पटू न पटू. नाही, मग ते आम्ही पण पाहिलं आणि त्याच्याही बातम्या खूप छान झाल्या. म्हणजे सगळ्यांना प्राऊड फील झालं. मला इथे आणखीन आता एक शेवटचा प्रश्न तुला विचारायचा. आणि मी हातबीत नाही मिळवला, त्यांना हात मिळवला आणि मिठी मारली, ते जे कोणी होते फेस्टिवलचे मेन. नाही, निश्चित. पण जसं तुमचे, मी कॅरेक्टर्सची नावं घेते, मग मंजुमाई असेल, कांचन कोंबडी असेल, किंवा आता हा सिनेमा असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका तुम्ही केलेल्या आहेत. मी 2-3च भूमिका सांगितल्या, पण तुम्ही केलेल्या प्रत्येक भूमिका मला वाटतं कुठेतरी ते कॅरेक्टर लक्षात राहतं एंड ऑफ द सिनेमा. आणि तुम्ही मग ते तुमच्या म्हणजे प्रेक्षक ते कॅरेक्टर मनात घेऊन जातं, असे तुमचे कॅरेक्टर्स तुम्ही प्ले केलेले आहेत आतापर्यंतचे. त्यामुळे इतक्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करताना ते नेमकं छाया कदम यांचं कसं होतं, ती जर्नी कशी होती या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका साकारतात? नाही, मी नेहमीच असं की जसं माझी सुरुवात झाली झुलवा नाटकापासून, तर त्या नाटकाने आणि त्या एकूण रिहर्सल म्हणजे जी व्हायची ना, त्या प्रवासात एक माझं ठरलं होतं की आपण काहीतरी वेगळं करत राहायचंय. मी त्यातच खुश होते. म्हणजे याच्याही पुढे मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करेन. पण कान फिल्म फेस्टिवल हे कुठेच म्हणजे नव्हतं. म्हणजे मला असं होतं की ते काहीतरी हॉलिवूड, बॉलिवूड वगैरे अशा लोकांसाठी, किंवा मग एक कान, आणि मला तर फॅशन हे जास्त जोडलं गेलं होतं. तर ते फक्तच टीव्हीवर बघायचो. आणि माझी मजल की येस आपल्याला नॅशनल मिळवायचंय हे एक होतं, पण कांच नव्हतं. पण ते आता असं वाटतंय की आहे, म्हणजे आता माझ्यामुळे इतरांना स्वप्न बघायला हरकत नाहीये. निश्चित. येस. आणि मला वाटतं की स्वप्न बघायला सुरुवात झालीये. तर माझं तिथे जाण्याचं जे काही होतं ना ते पूर्ण झालंय की येस, माझ्या मागे आता माझी गँग येणार आहे तिथे. निश्चित. मी असंही ऐकलंय की A.R. रहमान सर भेटले तुम्हाला आणि त्यांच्यासोबतही छान फोटो काढण्याचा, बोलण्याचा एक अनुभव तुम्हाला मिळाला. तो कसा अनुभव होता आणि काय बोलले नेमके ते? खरं आमचं भेटणं झालं की आमचं दोघांचं आहे ना फोटोशूट
प्लॅन केलं होतं तिथल्या एका फोटोग्राफरनी. तर त्या निमित्ताने भेटणं झालं आणि गप्पा काही आता त्यांच्याबरोबरच्या गप्पा म्हणजे त्यांच्याबरोबर काही गप्पा न मारता चालत जाणं हे पण खूप मोठी गोष्ट होती. पण आमचं एकूणच सिनेमाबद्दल आणि आता एक येणारा सिनेमा आहे त्याचंही म्हणजे तेच करतायत म्युझिक आणि थोडंसं लापता लेडीज बद्दलचं बोलणं. आणि मला हे सांगायला आवडेल ना की आम्ही जेवढा वेळ एकत्र होतो ना तर ते कुठेच असं असा अजिबातच नव्हते की आम्ही बघ एन्जॉय करत होतो. रस्त्यावर माणसं चालली आहे त्या माणसांपैकी त्या गर्दीपैकी आपण एक आहोत आणि तेच मला जास्त आवडलं. निश्चित. आणखीन एक कानमधला तुमचा लुक खूप चर्चेत आहे. म्हणजे अर्थात आम्ही सगळ्यांनी व्हिडिओज पाहिले जेव्हा पहिल्यांदा तो पुरस्कार सोहळ्याचे काही चंक व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या भेटीला आले तेव्हा तुमचा लुक एक खूप छान वाटला सगळ्यांना. ते आधी ठरलं होतं आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही त्यात म्हटलेलं आहे पोस्टच्या माध्यमातून पण आईची साडी, आईची नथ आणि हे सगळं कसं सुचलं आणि कसं गेला होता तयारी करून आणि ते इतकं छान दिसतंय. येस येस. हा मला म्हटलं ना की बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय की आईला मला विमानातून फिरवायचं होतं पण ते काही जमलं नाही. तर मग हे कानच्या निमित्ताने मी म्हटलं की आईची एक साडी होती जी तिला नेसवायची राहून गेली होती. तर माझं तेव्हाच ठरलं. इतर लुक एक बाबा ठरले होते की आपल्याला एक स्टायलिस्ट अपॉइंट केली होती आणि ती छान आपल्याला तयार करणार आहे. पण एक छाया म्हणून मला 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 माझ्या आईला घेऊन जायचं होतं बरोबर. तर ते मी तिची साडी आणि बोलतात ना ते घडायचंच होतं कारण की साडी होती पण ब्लाऊज नव्हता. तर एक मित्र भेटला आपला तन्मय आणि मी त्याला सांगितलं अरे मला ना असं असं साडी नेसायची ब्लाऊज नाही. त्याने लगेचच एक दिवसात असं होतं ना की आत्ता दुपारी ब्लाऊज शिवायला टाकला आणि संध्याकाळी तो आला घरी ब्लाऊज. मला असं झालं अरे मला ना मग गजरा आईला आमच्या फुलांची खूप आवड होती. त्याच मुलाने ना खरेदी करून ते घरी पाठवून दिले. अगं रात्री पहाटेचं माझं फ्लाईट होतं. तर ते होतं ना ते सगळं इतकं छान जुळून आलं आणि मग त्यावरती नथ ती आईच्या लग्नाच्या वेळीची नथ होती. तर मग ते असं तो दिवस खूप माझ्यासाठी भारी होता की हे सगळं असं करून मी तिथे त्या रस्त्यावर अशी फिरत होते आणि म्हणजे तो लुक आहे ना तेवढाच तिथल्या लोकांना पण ते इतका आवडला ना. म्हणजे मी त्याच्यानंतर जेव्हाही त्या रस्त्याने जात होते ते ओळखीची माणसं मला विचारत होती की नोजरिंग आपका नोजरिंग असं होत होतं. तर ते सगळं असं कुठेतरी आई असतं म्हणजे ती आपल्या भोवतीच असते. ती आपल्यापासून कुठेच लांब जात नाही. आपल्या विचारांमध्ये मनामध्ये ती कायम असते. या क्षणानंतर अशी आई अनुभवली विचारातून ती असतेच बरोबर. मला सुरुवातीपासून आठवतं की मी तिला समजवायची कारण तिचा आणि ह्या क्षेत्राचा तसा काहीच संबंध नाही. तरी मी असं तिच्यावर गप्पा मारत असायची. माझ्या कॅरेक्टर बद्दल सांगायची आई असं असतं हा. म्हणजे न्यूडच्या वेळेचं मला आठवतंय की मी उगाच असं म्हणजे मला कुणाबरोबर तरी गप्पा मारायच्या असायच्या ना. तर न्यूड मध्ये मग मी तिला सांगायची आई उगाच तिचं काही ऑब्जेक्शन नसायचं पण आई तेतूर ना मी असं असं म्हणजे सीन हा म्हणजे मला तिला सांगायचं होतं की मी थोडं माझं शरीर दिसणार आहे. तर मला ते आठवतं ग. मी तिला ज्या प्रकारे काय नसतं आई खोटा खोटा असता सगळा असं काही खरा खरा करूचा नसता वगैरे. तर ना ती मला तेव्हाची आई आठवते. आणि आता नंतर तर ती सगळं विसरली होती. तर ती ओळखायचीच नाही म्हणजे ती मलाही ओळखत नव्हती. पण मला आठवतंय की रेडू सिनेमा जेव्हा थिएटरला माझा भाऊ तिला गावी घेऊन गेला होता वहिनी आणि भाऊ तिला. तर तिने आवाज ऐकला आणि ओळखलं. तिने चेहऱ्याने नाही ओळखलं मला पडद्यावर. पण जेव्हा आवाज आला ना आणि लकीली त्यात माझं नाव छायग्याच होतं. तर ना माझी वहिनी सांगते ना ती दिवसभर अशी आजूबाजूला छायग्या इला आवाज येता छायाचं. तर अशी माझी आई गोड होती. इतकं म्हणजे असं असतं ना आपली लोक आपल्या जवळ असणं आणि त्यांच्याकडनं ती कौतुकाची थाप मिळणं. आपल्याला खरं तर बडे बडे लोक सगळे असतातच पण आपला जवळचा माणूस आपल्या जवळ असणं आणि ते आपल्याशी बोलणं थाप देणं ह्याचा आनंद काही औरच असतो. पण तुम्ही कुठे मिस करता आज म्हणजे आपल्या आजूबाजूची ज्या आपल्यात नाहीयेत आणि आपला हा आनंद शेअर करायला अर्थात ते नकळत कुठेतरी आहेत दिसत नाहीयेत आहेत पण प्रत्यक्षात असणं एक वेगळं हे असतं. आज त्या सगळ्यांना किती मिस करताय? म्हणजे मिस करतेच ना कारण की
म्हणजे आपण अगदी जन्मापासून आपण एकत्र आहोत, एवढ्या गोष्टी एकमेकांबरोबर शेअर केलेल्या असतात आणि जेव्हा असं काहीतरी आयुष्यात घडतं आणि सगळे कौतुक करत असतात तेव्हा असं वाटतंच की येस, आपली जवळची माणसं पाहिजे होती. पण मी सांगू की या बाबतीत मी खूप लकी आहे, कारण की आता जो माझा मित्र परिवार आहे ना, तो मला एवढा जपतो की ते ना मला कुठेच ह्याची कमी भासू देत नाहीत. तर त्याच्यामुळे ती गेलेली माणसं पण माझ्याबरोबर आहेत आणि माझी आहेतच. जसं मी सांगते ना की मला काही पुढचं टेन्शन नाही आहे. असं खूप लोक बोलतात ना, अगं एकटी आहेस तर काही कोणतरी हवं किंवा पुढे काय वगैरे. तर माझं असं होतं ना आता की म्हटलं मला काही माझं पुढचं टेन्शन नाही, माझं पुढचं टेन्शन घ्यायला माझा मित्रपरिवार एवढा आहे ना, सो ते घेतील. पण छायाताई, तुला मला आणखीन इथे विचारावं असं वाटेल की असं कोणी कधी म्हणतं की अगं सगळं आहे, सुंदर आहेस, इतका पैसा आता व्यवस्थित येतोय, छान काम करतेयस, लग्न का नाही करत आता तू, जसं तुम्ही म्हणाल की एकटी का राहतेस, असं लोक विचारतात अजून, आणि त्याचा त्रास होतो किंवा त्यांना उत्तर काय देतात पटकन? नाही, मला वाटतं हे काही वर्षापूर्वी असे प्रश्न यायचे, म्हणजे हा प्रत्येकाचा आहे, पण आता सगळं बदललंय की आता आपले तुम्ही स्वतःचे निर्णय घेऊन स्वतः तुम्ही छान राहू शकता. काही नाही, मला वाटतं माझे उलट 90% लग्न झालेल्या मैत्रिणी बोलतात, बरं झालं तू लग्न नाही केलंस असं. खुश झाल्या. निश्चित, म्हणजे आता हा निर्णय घेतल्याचा कुठेतरी आनंदही आहे तितकाच. अर्थात आनंद म्हणण्यापेक्षा की मी समाधानी आहे, जे मी जगते त्यात खुश राहणं महत्वाचं असतं. तुम्ही दुसऱ्याला त्रास न देता खुश राहा, बस, आणखीन काय. निश्चित. मला आता विचारावं असं वाटेल की इतके हिंदीमध्ये इतकं काम केलेस तू, लापता लेडीज तर आमिर खानच्या प्रोडक्शनचा सिनेमा आहे. आता मडगाव एक्सप्रेसही मला उपेंद्र आणि तुम्ही दोघे असे दिसलात की असं खूप छान वाटलेलं मडगाव एक्सप्रेसच्या त्या पोस्टरवर. आणि म्हणजे असे बरेच सिनेमे आहेत तू हिंदीत केलेले. तर किंवा जून मधला नागराज मंजुळेचा सिनेमा ज्यात अमिताभ बच्चन सोबत काम करायला मिळालं, त्यांच्यासोबत तू काम केलंस. कसं होतं, म्हणजे ती माणसं म्हणून कशी आहेत? लकीली माझ्या वाट्याला सगळी माणसं चांगली झाली. अगं जसं अमितजींबरोबर काम करताना त्यांच्याबद्दल काय बोलायचं, की शिस्तबद्ध एकदम. आणि मुळात झुंड हा विषयच असा होता की जी काही मुलं होती सगळी, ते मुळात त्यांच्याबरोबरच ते एवढे मिळून मिसळून वागत होते की कुठेच त्यांनी दडपण येऊ दिलं नाही की अरे अमिताभ बच्चनवालं. आणि काय तब्बू बरोबर काम केलं, तर हे सगळेच ना कलाकार म्हणून इतके ग्रेट आहेत ना. ते मला वाटतं की आधी ह्या माणसाने काय काम केलंय ना, त्याचा सगळा अभ्यास करून मे बी ते सेटवर येत असतील. जसं तब्बू आमच्या सेटवर खूप काही गप्पा नाही झाल्या, पण जेव्हा तिने सिनेमा बघितला, फर्स्ट स्क्रीनिंग बघितलं, मला आठवते मी गावी होते, तर आणि आमच्या घरी रेंज नसते, तर मी संध्याकाळी जस्ट गावातल्या मुलाबरोबर, गाव मालवण? होय होय होय, मालवण आणि कुडाळच्या मध्ये एक धामापूर म्हणून आहे. तर संध्याकाळी मी गावातल्या एका मुलाबरोबर चल बाईकवरून फिरून येऊया म्हणून मी त्याच्याबरोबर गेले आणि मध्येच एक रेंज होती आणि मला फोन आला. तर मी फोन उचलला, तर तिने सांगितलं हॅलो छायाजी. तर मी म्हटलं हां. मी बाईकवर होते. तर मैं तब्बू बोल रही हूँ. तर मी म्हटलं हां तब्बू. नाही, मला असं झालं ओके तब्बू, म्हटलं कोणतरी कास्टिंग डिरेक्टर किंवा असा कुणाचा तरी असेल, तब्बू का फोन करेल. तर मी म्हटलं हां हां बोलो. तर मग तिने सांगितलं की छायाजी मैं तब्बू बोल रही हूँ, बहुत कमाल काम किया आपने. तेव्हा मला असं झालं की ओ. मग मी त्या मुलाला सांगितलं थांब थांब जरा गाडी थांबव. मग तिच्याशी बोलले. मग तिने सांगितलं की बहुत अच्छा काम हुआ है, मेरे सब दोस्त आपसे मिलना चाहते हैं. आणि तिने स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं, त्यासाठी इन्व्हाइट केलं होतं. तर मला ना हे खूप भारी वाटलं की तिने फोन केला नसता तर काही फरक नसता पडला, पण ते होतं ना की तिने एवढ्या आवडीने आपुलकीने फोन करून सांगितलं. आणि कलाकाराला ना तेच एकदम बोलतात ना, आपली ताकदच वाढून जाते की ओ वाव. तर ते एक तब्बूचा किस्सा तसा आहे. आयुष्मान तर काय, आयुष्मानने थिएटर एवढं केलेलं आहे ना, तर त्याने उलट आहे ना, म्हणजे मला, आणि तोपर्यंत मी त्याचा सिनेमा बघितला नव्हता ग, आणि तो बोलायचा
आपने एक भी सिनेमा नहीं उलट आम्ही आमच्या रिक्षातून तो काही सीन आहे एक आम्ही फोन करतो तर उलट त्यावेळी तो असं मला आप कैसे तयारी करते हो तो म्हटलं तू काय मला विचारतोय आणि तेव्हा ना मी त्याला बघितलंय पूर्ण प्रवासात आम्ही हॉटेलमधून निघालो ते स्टेशनला पोहोचेपर्यंत त्याचा जो फोन कॉल होता ना तो पुन्हा 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 त्याची तयारी करत होता म्हणजे आपण बोलतो ना की अरे हे वेगळ्याच दुनियेत असतात आणि काही नाही यार तर मी त्याला बघितलं ना हेच आम्ही नाटकाच्या वेळी करायचो की मला तर म्हणजे माझं सीन सुरू होईपर्यंत आहे ना विंगेत मी असं असायचे की यार सगळं विसरले काहीच आठवत नाहीये हा एंट्री घेतल्यावर ते सगळं आठवायचं पण तोपर्यंत असं असायचं की पुन्हा 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 ते आठवण्याचा प्रयत्न करा सो ते आयुष्यमानचं बघितलं आलियाबद्दल काय बोलायचं म्हणजे ती तर एक जादूच आहे म्हणजे ते ऍक्शनच्या आधी वेगळी असते आणि ऍक्शन म्हटलं की एकदम चेंज सो अशीच सगळी चांगली माणसं वाटायला आली बरं त्यांच्या आता आणि काही वाईट अनुभव असला तर मी कसा सांगू त्यांचा वाईट अनुभव सांग इथे एवढंच सांगेन की जो काही वाईट अनुभव आपल्याला येतो सेटवर ना त्यातून आपण चांगलं शिकायचं असतं बस एवढंच निश्चित पण मराठी माणसांना म्हणजे मराठी कलाकारांना हिंदीच्या सेटवर तितका रिस्पेक्ट मिळतो का म्हणजे जसा हवा तसा किंवा जसा मराठीच्या सेटवर तुम्हाला मिळत असेल किंवा हिंदीत आणखीन जास्त मिळतो कसं असतं गणित मला ना खरं हे कळत नाही मला जेवढे इंटरव्ह्यू होत आहेत ना मी बघते ना की प्रत्येक जण हा प्रश्न विचारतोय की मराठी कलाकारांना ना हिंदी सेटवर चांगली वागणूक नाही अक्षरशः असंच विचारलं जातंय मला तर मला असं वाटतं की जास्त पण मिळते कधी कधी मी काही सेटवर हिंदीच्या जायचे तेव्हा कदाचित जास्त आणखीन कारण की आपली तगडी बाजू हीच आहे की ना आपण थिएटर वगैरे करून येतोय आणि बस आपलं बाकी काही नसतं कसला आपलं कामच बोलून जातं त्यामुळे उलट ना खूप रिस्पेक्ट मिळतो आणि ते कलेचा सन्मान करतात येस आणि हा मी हेच सांगेन की जिथे असं वाटतं ना की आपल्याला नाही आपल्याला वागणूक वाईट मिळते मग ती वागणूक वाईट मिळते ना मग त्याला उत्तर द्या ना तुम्ही नाही बोलायला शिका तुम्ही आणखीन 10 जणांबरोबर त्याची चर्चा करण्यापेक्षा मेरे को ऐसा नहीं जमेगा भाई नाही तो मत मैं नहीं आऊंगी कल से बोला ना असं काय म्हणजे मला कळत नाही आता लापता लेडीज नंतर आमिर खानने सिनेमा पाहिला जेव्हा पहिला तुमचं स्क्रीनिंग झालं असेल तेव्हा आमिरशी काही बोलणं झालं किंवा आमिरने काही प्रशंसा केली असा काही किस्सा किंवा असे काही क्षण जे तुला शेअर करायला आवडतील म्हणजे त्यांना काम आवडलं आम्ही एक दिवस प्रमोशनला फिरलो तेव्हा ते असं छान कौतुक करत होते तेव्हा मला असं बरं वाटत होतं एका इंटरव्ह्यूत त्यांनी सांगितलं पण की हिंदी भाषिक कलाकाराला पण हा लहेजा जमणं जरा कठीण आहे पण छायाजींनी तो खूप छान हे केलंय वगैरे तर ते ऐकून बरं वाटत होतं कारण की त्याच्यात नॉर्थ इंडियन हे आहे ना म्हणजे युपीतली बाई अशी तर मला स्वतःला त्या गोष्टीचं टेन्शन होतं खरं तर जेव्हा ती फिल्म आली तेव्हा तर मला असं झालं की यार ते मराठी वाटायला नको नाहीतर मग ते होतं ना कौतुक बाजूला राहतंय मराठीच आहे सेम आहे असं नको व्हायला पण मला वाटतं तू सैराट मधली जी साऊथ इंडियन ती डोसेवाली साखर त्याच्यात तुझ्या मराठीत ते साऊथ इंडियन टच आला होता म्हणजे ते इतकं लकबीने तू केलं होतंस कारण जेव्हा तोपर्यंत छाया कदम इतकी माहित नव्हती प्रत्येकाला त्यानंतर जे तू एक बॅटिंग करायला सुरुवात केलीस ती खूप पटापट हिंदीमधनं पण अगदी असं अंगावर आपण म्हणतो ना येते आणि बघा आता मी असं म्हणजे जे आपण दाखवतो तसं तुझं एक एक काम येत गेलं पण त्यावेळेस मी सांगते की तोपर्यंत जर काही माहित नसेल तर तोपर्यंत असं वाटलेलं यार याच्या मराठीत साऊथ इंडियन टच उतरलाय म्हणजे जो असतो कदाचित साऊथ इंडियन माणूस मराठी बोलेल ते मला वाटतं तुला अनुभवात जास्त तू एकदम पॉवरफुल ते करत गेलीस म्हणून ते मंजुमाई अशी दिसून आली आम्हाला पण अगं मला थोडस ना लहेजावर काम करायला मजा येते मला स्वतःला आणि मग थोडा प्रयत्न करत असते कारण ऑलरेडी काय होतं कॅरेक्टर येतं तेव्हा त्याचे डायलॉग्स असतात त्याच्यावर काम केलेलं असतं टीमने मग त्याचं कॉस्ट्युम असतं त्याचं काम झालेलं असतं आता उरलं काय तर ते एक असतं ना ती आतला एक काहीतरी आता आत्मा शोधणं वगैरे हे जरा फिल्मी वाटेल पण एक मी नेहमी सांगते की कलाकाराकडे ते तसंच असतं की एखादी भूमिका वाटायला आली तर आपण एक घर घेतो ना तर घर असं छान असं 4 भिंती असतात जसं आता इथे आलो
तर इथे आल्यावर 4 भिंती, मग त्या खुर्च्या कुठे लावल्या पाहिजेत, मग पाठीमागे बॅकग्राऊंड काय असायला पाहिजे, मग ते पडदे लावले पाहिजेत, त्याला एक लटकन असायला पाहिजे किंवा काय, हे असं छान करून मग ते सजतं ना घर. तर मला वाटतं भूमिका पण तसंच आहे. तर त्या भूमिकेला मग थोडं सजवण्यासाठी मग एक वेगळं काहीतरी, मराठी कॅरेक्टर असलं तरी त्यातलं मग ते कुठल्या प्रांतातलं आहे, ते दादरचं आहे, ते अंधेरीतलं आहे काय, तसंही बदलतं. सो ह्या सगळ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करते आणि मग त्याच्यात वेगळेपणा येऊन जातो थोडा. आत्ता या क्षणी इथे उभं राहून जेव्हा तू मागे बघतेस, तो स्ट्रगल काळ तुझा आठवतेस, तेव्हा आत्ता काय वाटतं? आपण असं असतं ना की त्या क्षणाचेही आपण आभार मानले पाहिजेत, कारण त्यातनं आपण खूप शिकले असतो. आणि त्याविषयी मला सांगशील, आणि त्या प्रत्येक टप्प्यावर तुझ्या मदतीस आलेले किंवा तुला प्रोत्साहन दिलेले जे व्यक्ती आहेत, जे इंडस्ट्रीतले असतील, कदाचित बाहेरचे असतील, तर त्यांच्याविषयी मला ऐकायला आवडेल आता तुझ्याकडे. येस. खरं आता पाठी वळून बघते ना, तर मी स्ट्रगल म्हणणार नाही खरं तर, कारण मी हा स्वतः निवडलेला मार्ग होता आणि मला माहीत होतं की इथे सगळं अनिश्चित आहे. बरं, आपल्या पाठीशी कुणी उभं नाही आहे, एवढं सगळं असून सुद्धा मी ठरवलं होतं की मला इथे पाय रोवून उभं राहायचं आहे. त्याच्यामुळे ना मी सगळं एन्जॉय केलं, म्हणजे डे 1 पासून. की जसं माझं पहिलं नाटक, तेव्हा मला ते जमत नव्हतं करायला. मला आठवतंय की म्हणजे मला स्टेजवर उभं राहायला पण एक असतं ना, ते आपण बोलतो की 1.5 पायावर उभं राहणं आणि 2 पायावर, मला तेही कळायचं नाही की नक्की 1.5 पायावर उभं राहणं आणि 2 पायावर उभं राहणं म्हणजे काय, किंवा डान्सचं बीट, आधा बीट आणि हे काही नाही. सो भारी वाटतंय खरं तर की तो स्ट्रगल. आणि मला वाटतं ना की तुम्हाला ना असा प्रवास असा स्मूथली जर पोचलो ना कुठे, तर मजा नाही आहे. ते असं काहीतरी घडत 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 गेलं ना, त्याची औरच मजा आहे. आणि प्रत्येक वेळी ना माझ्याबरोबर इंडस्ट्रीत ते मित्रमैत्रिणी होतेच, पण माझे जे आहेत खास माणसं ना, त्यांनी खूप म्हणजे मी जे काही आज आहे ना, ती त्यांच्या जीवावर आहे. त्यांनी फक्त मला असं असतं ना, न बोलता एक असतं ना की तुला जे आवडेल ना ते तू कर, बाकी आम्ही आहोत. म्हणजे आत्ताही की म्हणजे पर्सनल लाईफ आणि सगळ्या गोष्टीत आहे ना की तुला जे आवडेल ते तू कर, आम्ही आहोत. आणि कुठे असे मित्रमैत्रिणी भेटतात ग. निश्चित. मला आणखीन तुझ्याकडनं आईचा मगाशी विषय निघाला होता, तेव्हा जेव्हा आई आणि तू एकांतात दोघी असायचात, बोलायचात, तेव्हा सिनेमांवर नेमका गप्पा कशा व्हायच्या? कारण जसं तू म्हणालीस तसं तिला बिचारीला यातलं काहीच माहीत नव्हतं, कारण आमच्या कुटुंबासाठी ते नवीन होतं क्षेत्र. तर त्या अशा गप्पा ज्या कधी मग जसं एक तू सांगितलंस, अशा आणखीन काही आहेत जे किस्से तुला इथे सांगायला आवडतील तुझ्या आठवणीतले आईसोबतचे? आईला ना जोपर्यंत कळत होतं ना, तर मला एक आठवतंय, तिला ना म्हणजे बाई माणूस नावाचा सिनेमा मी बघायला घेऊन गेले होते. तर त्या सिनेमाच्या वेळी तिचा एकच होता प्रॉब्लेम की ती असं बघायची आणि बोलायची, तुझ्या गळ्यात नाही काय? मग मी बोलायची हा आई, तर म्हणजे नाही. मग साडीवर फाटकी असा, तर मी बोलायचे की हा. तिची ना खूप इच्छा होती, टीव्हीवर जशा मुली छान दिसतात, म्हणजे आपण बोलतो ना टीव्हीवर येणारे चेहरे छान दिसतात, छान नटून सजून असतात, तर तिला असं व्हायचं की त्या किती छान दिसतात आणि तू अशी. आणि मग मी तिला सांगायची, आई डोक्यात कसा लावतलंय, मी गळ्यात कसं काय असतं, मी विधवा असाय ना. मग तिचं अजून असं व्हायचं की अरे सुरुवातच विधवापासून. तर ना तिची अशी खूप इच्छा होती की मी असं छान छान दिसून आली पाहिजे समोर. पण मग हळूहळू तिला मी समजावलं की हे नाहीये, असं छान छान सगळेच छान दिसतात यार, आपण काहीतरी वेगळं वेगळं करायचंय ना, ते एक आमच्यात असायचं, कुछ तो अलग करते. तसं मग ती गंमत होती आईची. पण जेव्हा तू या क्षेत्रात यायचं ठरवलंस की मला इथे काम करायचंय, तेव्हा घरातनं विरोध झाला थोडं की नाही बाबा हे आपलं काही काम नाहीये, आपल्यातलं इथे कोणी जाणार नाही, ते हे मुलींसाठी सिक्युअर्ड नाहीये क्षेत्र, ऐकून माहिती असतं म्हणून असं काही बोललं गेलं किंवा विरोध झाला आणि त्याला सगळ्या विरोधाला बाजूला सारून तू आलीस इथे?
हा म्हणजे आपलं काही असं कोणी नव्हतंच ना या क्षेत्रात, त्यामुळे आणि हा असंच होतं की काही पाठिंबा वगैरे नव्हताच सुरुवातीला. म्हणजे काय म्हणजे नक्की काय करणार, आणि मी केलं. आणि सपोर्ट मला वाटतं आपलं स्ट्रगल तिथूनच सुरू होतं की अर्धी एनर्जी तर तिथेच जाते. हा अरे यार मला असं ते ऍक्टिंग करायची आहे, मग काय करणार म्हणजे काय. बरं असंही आहे ना की ऍक्टिंग करायची म्हणजे कोण कुठे आपल्याला काम देणार आहे. तुझी नक्की इनिंग तेव्हापासून सुरू केलीस 2001. हा वर्कशॉप 2001 मध्ये केलं मी सरांचं, प्रोफेसर वामन केंद्रेंचं. आणि पहिलं नाटक 2006 मध्ये यावं. म्हणजे बघ ना, मी प्रयत्न करतच होते. जे मला वाटत होतं, काही सुचवायचे लोक की याला जाऊन भेट किंवा इथे काय वगैरे, तर काहीच नाही घडलं. म्हणजे आणि ती 6 वर्ष कठीण आहे ना, स्वतःला सावरायचं आणि आपल्याला काहीतरी, किंवा आपण सांगतो स्टेबल राहायचं. म्हणजे काही जण सोडतात की काय करतेस तू. हा मी ना ऍक्टिंग करते. कुठे करतेस. बरोबर दिसत नाहीये. तर हे ते खूप त्रासदायक असायचं. किंवा मग असं ते होतं ना की आपण उशिरा येतो. टोमणे कसे असायचे लोकांचे काय. आणि मुलगी बहुधा घराच्या बाहेर या कामासाठी गेली की आपल्या घरच्यांना बाकीचे पण खूप त्रास देत असतात. हो खरं तर ते असतं. ते थोडं फार प्रमाणात ते असतंच की काय करता काय माहिती, पुढे काय करताला काय माहिती. असं ते सगळ्यांबरोबरच होतं. आता नातेवाईक बोलतील आमच्याबद्दल असं बोलते, पण ते आता किती गोष्टी सांभाळायच्या यार. पण तिने इथे कोणाचं नाव घेतलं नाही, त्यामुळे अर्थात कोणी नाराज होणार नाही. तू इन जनरल बोलतेस. येस, ते असतंच. असं कोण करता, आपल्यात असं चलता काय वगैरे, ते असं असायचं. पण ठीक आहे. पण आज मी त्यांना माझ्या परीने थोडंसं जे काही करून दाखवलंय, मे बी याच्या पुढे आता कोण फॅमिलीतलं दुसरं जर प्रयत्न करेल तर त्या मुलीला असा त्रास होणार नाही. ते पाठीशी उभी राहतील. कारण आता त्यांच्याकडे सांगायला आहे की छायाताई केलंय ना, ते मला करायचंय. बस मला आनंद ह्यात आहे की पाठून जे येणार आहे त्यांचा मार्ग मी थोडा सोपा केलाय. निश्चित. पण मला इथे विचारायचंय, अर्थात तू आता इथे म्हणालीस की 2001 साली सुरुवात केली, पण 2006 साली पहिलं नाटक माझं आलं. त्यामुळे त्यानंतर अर्थात कामं मिळत गेली आणि आता 2024 आहे, पण यश थोडं उशिरा मिळालं. त्याची खंत वाटते की तुला असं वाटते की नाही, जे ज्या टप्प्यावर होत गेले ते अगदी परफेक्ट झालंय, म्हणजे त्याची वेळ असते. मुळात मी आलेच खूप उशिरा अगं इंडस्ट्रीत. मी 28-29ची वगैरे असताना मी इंडस्ट्रीत आले. त्याच्यामुळे सुरुवातीला असं वाटायचं, मला खूप लाज वाटायची की यार, म्हणजे कुठेही मी गेले, आता वर्कशॉप करायचंय तर तिथे गेले तर मग असं ते विचारतात ना पहिल्या दिवशी वय आणि नाव, तर मला मी ऐकायचे ना, तर सगळेजण अच्छा ही माझ्यापेक्षा खूपच लहान आहे. मग दुसरा अरे बापरे हा पण लहान आहे, असं व्हायचं की यार म्हणजे बरं. आणि सगळी हुशार मुलं मुली असायच्या आजूबाजूला की त्याने डान्स पण शिकलाय, तो गाणं पण करतोय, हाव त्याव सगळं. मला असं वाटायचं यार आपलं फक्तच वय वाढलंय, बाकी काहीच नाही. आपल्या दुकानात एकच बरणी भरलेली आहे. पण काहीच न घडण्यापेक्षा मी काहीतरी प्रयत्न केले याचा मला आज आनंद आहे. आणि खूप गोष्टी काही मी ठरवून ठेवल्याच नव्हत्या. मी म्हटलं ना, मी आले तेव्हा मला फक्त खुश राहायचं होतं. आणि बस मी जे काम मिळत गेलं त्यात समाधानी राहत गेले. खूप नाही असा विचार केला. जसं याच्या पुढे आम्हाला आता सगळे बोलतात ना, आता बापरे, आता तर कानवरून आले. म्हटलं हॅलो, आले मी आले, तिथेच नाही राहिले. तर चांगलं काम करत राहणं. लोकांना असं वाटतं हवा आता हिच्या डोक्यात हवा गेली किंवा आता नाही, मला जमिनीवर आणणारे खूप लोक आहेत. त्याच्यामुळे ती मला भीती नाहीये. कालच माझ्या गावाहून फोन आला होता. माझा मामा फोनवर बोलत होता आणि मग आधी त्यांनी सांगितलं फ्रान्सला गेलस ना तू या, तर हा त्यांना कानबिन एवढं काय, फक्त पेपरमध्ये फोटो आले. हा तर हा मग काय शूटिंग होता. म्हटलं नाही मामा, असं फेस्टिवल. हा ओके. तर कुत्र्याचो ना 8वं डोस रवलो देवचो. मी म्हटलं हा मामा. तर अशी आहेत माझ्या आजूबाजूला. त्याची मला भीतीच नाहीये की मी हवेत वगैरे असं काय. काही लोक ठरवून आणतात जमिनीवर
आणि बाकी हसत खेळत आणणारे पण बरेच आहेत. पण असे जेव्हा फटके बसतात ना, जे ठरवून लोक आपल्याला जमिनीवर आणतात किंवा ठरवून काहीतरी उगाच मुद्दामून तुमचा पाय ओढण्याचा प्रयत्न करतात, अशा घटना तुझ्या आयुष्यात कशा घडल्यात का, किंवा घडल्या तेव्हा तू किती स्ट्रॉंगपणे त्याचं उत्तर दिलेस? हा, म्हणजे काही आपल्याबरोबर फॅमिलीतलीच माणसं असतात ज्यांना हे कळत नसतं, पण मला वाटतं याला उत्तर एकच आहे की आपण आपलं करत राहणं. आणि मी तेच केलंय की मी फाट्यावर मारत आपलं आपलं करत राहते बस. सॉरी. आणि एक तुला प्रश्न असा की अशा आता वेगवेगळ्या भूमिका केल्यास, पण अशी कोणती भूमिका आहे ज्याचं तुला खरं तर असं वाटलं होतं ही लोक खूप छान वाजेल, याचं कौतुक होईल आणि तिचं कौतुक झालं नाही, अशी कोणती भूमिका आहे तुझी? म्हणजे सुरुवातच झाली आहे अशी. मी जो सिनेमा सुरुवातीला केला होता बाई माणूस नावाचा, तर त्यातलं कॅरेक्टर असं खूप कमाल होतं अगं माझं, खूप कमाल. आणि मी अगदीच नवीन होते तेव्हा. म्हणजे मला अजूनही प्रश्न पडतो की अरुण नलावडेंनी मला तेव्हा काय म्हणून कास्ट केलं असेल, कारण त्याच्या आधी मी अशी एवढी मोठी भूमिका केलीच नव्हती. तर त्याने विश्वास ठेवला, केली. आणि ना तिथे शूटिंगच्या वेळी असं खूप असं कानावर यायचं, अरे यावर्षीचे सगळे अवॉर्ड या पोरीला, अरे काय काम करते वगैरे. त्यामुळे ना असं जरा होतं ना आपल्याला, नाही म्हटलं तरी असं वाटून जातं की अरे हे वर्ष आपलंय. आज तागायत तो सिनेमा रिलीज नाही झालाय. आता होईल कदाचित, झाला तर उत्तमच आहे. पण त्या फिल्मला घेऊन आणि त्या भूमिकेला घेऊन असं मला खूप होतं. साधारण किती सालची ही गोष्ट आहे? झुलवा नंतरच ग, म्हणजे मला वाटतं 2006 नंतर, साधारण 7-8च्या वेळेला. हा, येस, हो तेव्हाची फिल्म. तर ते होतं ना की कधीतरी तेव्हा वाटायचं की तो सिनेमा जर तेव्हा रिलीज झाला असता तर थोडा कदाचित स्ट्रगल कमी झाला असता आणि आणखीन काही रूपांमध्ये मी आले असते लोकांसमोर. तर ते नाही घडलं तसं. पण हा माझा आत्मविश्वास खूप वाढला त्या सिनेमामुळे. मी म्हटलं ना की सुरुवातीपासून अगदी एक सीन केला, पण आज जी काय आहे ती त्याच्यामुळेच की प्रत्येक कामाबरोबर मग तो ना त्या सिनेमाबरोबरचा तुमचा अनुभव चांगला असू दे किंवा वाईट असू दे, तो तुमच्या पुढच्या कामाला खूप बळ देतो अगं. तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढतो. मला वाटतं जे काही रेड कार्पेटवर आम्ही धिंगाणा घातला तो ते त्या सगळ्याचं फलित होतं ते. अशी एखादी कमेंट, आता तुला आतापर्यंत इतक्या सगळ्या कमेंट्स मिळाल्या असतील, पण त्यातली एक कमेंट की जी तुला खरंच मनाला स्पर्शून गेली, खूप आवडली, खूप त्याने तुला बळ मिळालं, अशी एखादी जी तुला इथे शेअर करावीशी वाटेल या सगळ्या क्षणांनंतर आनंदाच्या? खरं तर असं एवढं लोक प्रेम करतात आणि आता तर दर दिवशीच काही पर्सनलला तर एवढे मेसेजेस येत आहेत ना, तर एक असं सांगणं कठीण आहे. पण मला आठवतंय की फॅन्ड्री पासूनच आहे ना, ते नानी पासून जे सुरू झालंय, मला आठवतंय की नानी बघितल्यावर आहे ना, तेव्हा मला फोन आला होता आणि मला त्यांनी सांगितलं होतं, खूप मोठे लेखक आहेत, त्यांनी मला सांगितलं होतं की छाया तू फक्त ऍक्ट्रेस नाही आहेस, तू माऊली आहेस. वा. आणि मला तेव्हा आठवतं ना की खूप लोक येऊन पाया पडायची अगं. आणि सेम ना आता तो अनुभव मी घेतला इथे कानला, की तिथे मंजूमाई म्हणून आहे ना, जेव्हा तिथला मैं लंडन में रहता हूँ आणि मुझे आपका काम अच्छा लगता है असं बोलून जेव्हा येतात ना, तेव्हा ते भारी वाटतं. तू इतक्या सगळ्या भूमिका केल्यास, म्हणजे मला वाटतं गंगूबाई काठियावाडीमध्ये हिच्या सोबतही छान ती भूमिका होती. म्हणजे वेगवेगळ्या, म्हणजे प्रत्येक समाजातल्या स्त्रिया तू वठवल्या आहेस तुझ्या भूमिकांच्या माध्यमातून पडद्यावर आम्ही पाहिल्यात. आत्ता अशी एखादी भूमिका, स्त्री व्यक्तिरेखा तुला अशी वाटते की मला हे साकारायचे पडद्यावर, की अशा पद्धतीची भूमिका साकारायची? खरं तर ना नाही असं काही ठरवलंय. हा, खूप वेगळं काम करायचं एवढंच ठरवलंय, पण हे असंच करायला मिळायला पाहिजे किंवा तसं असं नाही ठरवलंय. पण एक झाल्यानंतर दुसरं असं वाटतं की आता हे नाही, आता याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि मला वाटतं माझ्यापेक्षा जे काही माझं काम ज्यांना आवडतं, जे रायटर आहेत, डिरेक्टर आहेत, ते ह्या तयारीला लागतात. म्हणजे मलाच असं वाटतं की अच्छा, मला असं वाटतं ओ वाव, हे किती छान आहे कॅरेक्टर. जसं मी हे कधी विचारच केला नव्हता. म्हणजे माझ्या विचारांच्या पलीकडे जाऊन आधीच लोक तयारी करतायत.
इंडस्ट्रीतनं कोणाचे फोन आले या फेस्टिवल नंतर किंवा अशा पद्धतीचं यश तू अनुभवल्यानंतर खास असे फोन मेसेजेस कोणाचे आलेत का तुला? म्हणजे बॉलिवूड मराठी दोन्हीकडनं? हो. मराठी हिंदी दोन्हीकडून येत आहेत, फोन करतायत लोक कौतुक. आणि खास रवी तर असतोच कायम बरोबर. रवी आणि मेघना किंवा नागराज एक हक्काचा आहे. तर असे लोक करत असतात फोन. तुला आता कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल, मराठीतही आणि बॉलिवूडमध्ये, की याच्याबरोबर करायचं, याचं काम मला आवडतं आणि याच्या दिग्दर्शनाखाली मला काम करायचं? मराठीत काम कुणावर करायचं, मला नवीन लोकांबरोबर काम करायला जास्त आवडतं खरं तर ऍक्च्युली. कारण की खूप अनुभवी असण्यापेक्षा जास्त जे आत्ताच्या पिढीतले आहेत, नवीन दिग्दर्शक आहेत तसे. अगं खूप म्हणजे ना, ध्यानीमनी नसताना इतकं काहीतरी छान स्क्रिप्ट घेऊन येतात ना, की विचार पण केलेला नसतो. मला वाटतं की तेच घेऊन लोकांसमोर येण्यापेक्षा काहीतरी नवीन घेऊन आलेलं बरं. तर मला नवीन मुलांबरोबर काम करायला आवडतं. मला आता असं वाटतं की मला अनुराग कश्यप बरोबर काम करायचंय, मला विशाल भारद्वाज बरोबर काम करायचंय, अशा काही दिग्गज लोकांबरोबर काम करायचं आणि त्याचबरोबर मला नवीन मुलांबरोबर काम करायचंय. म्हणजे माझ्यासाठी हे कधीच मी लक्ष नाही देत. मला असं खूप जण, अरे पण तो तर नवीन आहे. ना, मग नागराज पण तर नवीनच होता. नागराजचा पण पॅन्ट्री पहिलाच सिनेमा होता. सो माझ्यासाठी जो कोणी डायरेक्टर माझ्या वाट्याला येतो तो ग्रेट असतो बस. निश्चित. जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आत्ता जर तुला संधी मिळाली, डिजिटल तंत्रज्ञान पुढारलंय पण संधी मिळाली, एक दैवी चमत्कार झाला आणि आईशी बोलायची संधी मिळाली या यशाविषयी, तर आईला काय निरोप देशील, काय बोलशील आईशी? काय बोलेन आईशी? मी सततच आईशी बोलत असते. मी सतत तिचे व्हिडिओ बघत असते. लॉकडाऊनच्या काळात आहे ना, खूप असे तिचे व्हिडिओ, खेळणं झालं होतं ते माझं. सो मी असे तिचे खूप व्हिडिओ आणि फोटो काढत राहायचे. तर तुझ्या मालवणी टोन मध्ये आईशी बोल ना आता या क्षणी, जे तुला बोलायचंय ते. काय नाही, अर्थात तुम्ही त्या भाषेतच बोलत असाल, त्यामुळे त्या ह्याच्यात आईशी बोल. काय सांगेन आई, तुका नाही नेलंय पण मी तिची साडी घेऊन गेलंय आणि पण तुझ्या एवढा मी छान नाही दिसत, कारण तू या खूप भारी दिसस ती अशी साडी नेसून आणि ती नथ घालून, पण मी तुका घेऊन गेलंय विमानासून. मस्त. आणि अर्थात हा मेसेज आईपर्यंत नक्कीच गेला असेल. आणि अर्थात पुढच्या पूर्ण कारकिर्दीसाठी छायाताई तुला खूप खूप शुभेच्छा आणि असंच आम्हाला तुझं यश पाहायला मिळत राहू दे आणि वेगवेगळ्या भूमिका. आणि पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू.